नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे फुलगोबीचे पराठे, जे की चवीला पण खूप छान लागतात. बनवायला पण सोपे आहेत. आपल्या घरातील लहान मुलं फुलगोबीची भाजी खायला नको म्हणतात. त्यावेळेला या पद्धतीने जर तुम्ही पराठा बनवून दिलं, तर अगदी आवडीने खातील. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. फुलगोबीचा पराठा बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलोचा फुलगोबी घेतलाय. ह्याला स्वच्छ धुवून कोरडं करून घेतले. फुलगोबीमध्ये आधीच मॉइश्चर असतं, त्यामुळे तुम्ही फुलगोबी धुल्यानंतर त्याला पूर्ण कोरडं करून घ्या. आता याला असं कट करून घेऊया. फुलगोबी अशी मोठी-मोठीच कट करून घेतले. आता याला आपल्याला खिसून घ्यायचे. आता अशी एक खिसणी घेतली मी. छोट्या खिसणीने आपल्याला हे फुलगोबी खिसून घ्यायचे. बघा छान असं पूर्ण फुलगोबी खिसून घेतले. हे बघा अशा पद्धतीचं फुलगोबी आपल्याला खिसून घ्यायचे. बघा मी पूर्णच फुलगोबी खिसून घेतली. फुलगोबीचा पराठा करताना फुटणार नाही, त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आता या फुलगोबीमध्ये आपल्याला मीठ टाकून यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे. मीठ टाकण्याने फुलगोबीला आणखी पाणी सुटतं आणि यामधलं पूर्ण पाणी आपल्याला पिळून काढायचे. फुलगोबीला आधीच मॉइश्चर असतं आणि त्यामध्ये मीठ टाकल्यानंतर जास्त पाणी सुटायला लागतं. त्यामुळे यामध्ये मीठ टाकून पूर्ण फुलगोबी अशी पिळून काढायची आपल्याला. बघा छान मोठीत असं घेऊन मी पूर्ण फुलगोबी पिळून काढतीये. यामधलं पाणी काढल्यानंतर बघा फुलगोबी किती मोकळी-मोकळी झाली आहे. किती खुली-खुली झाली आहे. अशा पद्धतीनं सर्वच फुलगोबी आपल्याला पिळून घ्यायचे. बघा सर्व फुलगोबी मी पिळून घेतली आहे. आपली फुलगोबी स्टफिंगसाठी तयार आहे. आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊयात. अर्धा चमच ओवा, अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच जिरे पावडर, अगदी थोडंसं लाल मिरची टाकली आहे मी, थोडीशी हळद, 1 चमच यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकले. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर टाकून वाटून घेतलं होतं मी. ते वाटण टाकले आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकले. आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे फुलगोबीमध्ये, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकले. आता याला छान मिक्स करून घेऊया. बघा मस्त अशी स्टफिंग तयार आहे. पराठ्यासाठी आपण पीठ तयार करून घेऊया. इकडे गव्हाचं पीठ घेतले मी. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडं-थोडं पाणी टाकत पीठ छान मळून घ्यायचे. एकदाच पाणी टाकायचं नाही पिठामध्ये. थोडं-थोडं पाणी टाकत मस्त असं पीठ मळून घेतलंय मी. बघा मऊसूत पिठाचा गोळा तयार आहे. एका प्लेटमध्ये मी पीठ काढून घेतले. थोडंसं हाताला तेल लावून एक पिठाचा गोळा काढून घेतलाय. आता याला छान-छान असं गोल करत याची छान पारी तयार करून घेऊया. आणि आता यामध्ये हे स्टफिंग भरून घेऊया. पुरणपोळीची स्टफिंग जशी भरतो ना, त्या पद्धतीची स्टफिंग भरायचं आहे आपल्याला. बघा मस्त अशी स्टफिंग भरून घेतले आणि याचं छान असं तोंड बंद करून घेतले. याला थोडंसं कोरडं पीठ लावून दोन्ही हातामध्ये घेऊन असं छान गोल करून घेऊया. हे असं दोन्ही हातामध्ये घेऊन गोल-गोल करण्याने काय होतं, की आपली स्टफिंग आहे ना, सगळीकडे काठापर्यंत जाते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही करा. आता याला छान गोल-गोल फिरवत मस्त असा पराठा आपण लाटून घेऊया. बघा एकदम छान असा गोल-गोल पराठा आपला लाटलाय. इकडे गॅसवरती तवा ठेवला होता. तवा छान गरम झाल्यानंतर यामध्ये हाताने थोडंसं तेल टाकले. आता यावरती हा पराठा टाकून घेऊया आणि दोन्ही बाजूनी तेल लावत छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त खरपूस असा पराठा भाजून घेतलाय मी. बघा एकदम मस्तच किती सॉफ्ट झालाय बघा तुम्ही. तुम्हाला तोडून दाखवते. बघा मध्ये स्टफिंग पण कशी दिसतीये एकदम भरून आणि स्टफिंग पूर्ण कडेपर्यंत गेली आहे. बघा मस्त असा पराठा तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक